सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे म्हणत असणार. जस्ट मॉर्निंग झाली आहे आणि सकाळी सकाळी आमच्या घरी बाप्पाचं आगमन होतं, त्याच्यानंतर सगळी तयारी चालू आहे. बाहेर डीजे त्याच्यामुळे आवाज येत नाही. ओईस ओव्हर करूयात यावेळी. चला तर बाहेर दाखवतो काय सिच्युएशन आहे. लेट्स गो. लगेच निघायचं आपल्याला गणपती बाप्पा आणायला. बाहेर भरपूर आवाज असल्यामुळे आपण व्हॉइस ओव्हर करतोय. भाई इथं तर भाऊजींचं तर काय सगळं कामच चालू होते गणपतीचे आणि बाबू त्याच्यामध्ये शिंका मारत होता. बाईक बहुत लय क्यूट झालाय. मामी आलेली आणि त्याच्यानंतर मामी पण देवासाठी असं म्हणजे सगळं काय डेकोरेशन वगैरे करत होते. कसे आहेत? मस्त. कसे आहेत? या साईडला बघतो तर ताईचे अजून मेकअपच चालू होती. बाबा किती मेकअप करते, सगळे गंगूबाई झालेत. बघतो तर मामा कधीच येऊन बसलेत. मामाला गुड मॉर्निंग केला, सलाम टाकला एकदम कडकवाला मामाने. जुलीने माझा आवाज ऐकलं ती उड्या मारायला लागली. जुली माहिती नाही किती एक्सायटेड असते आपल्यासाठी. तिला बांधून ठेवलेली आज आंघोळ वगैरे करून. मात्र एक कुत्रे डॉग पण माझ्यावरती भरपूर प्रेम करतात, असं काय नाही. सगळे डॉगी म्हणजे भाई त्यांना खाऊ मी टाकतो ना, त्याच्यामुळे ते सगळे जवळ येतात. त्या साईडला बघितलं तर आपण भाई डीजे कुणाल भाईला भेटलो. भाई गुड मॉर्निंग केला आणि सकाळ कुणाल भाईने मस्त गाणे लावलेले एकविरायचे. भाई शिवा द्यायच्या आधीच आम्ही निघालो भाई गणपतीला आणायला, कारण की ऑलरेडी टाइम झाला आहे. आयवी ओरडते मग, त्याच्यामुळे सगळे निघालो ताई वगैरे आम्ही गणपती आणायला. बाप्पाची मूर्ती बघितली तर भाई भरपूर सुंदर सजवलेली, कारण की आम्ही अशीच सजून घेतो.
बाप्पाचं आगमन वगैरे झालंय आणि या साईड चेक करा केवढं सुंदर. मामा पण आलाय, सगळं आरतीला आलेत, सगळी मंडळी आपली. मामा आरती येते ना? मम्मी घ्या घ्या मामा आरती घ्या, सुख भेटून द्या जरा. तू कर मग त्यांना दे. पहिले घरच्यांना मार मग मामाला दे. नाही तर मामाला पावाचं देव. थांब ना मामा, धीर घे. गरुडावर बैसोनी माझा केवारी आला, माझा केवारी आला. आरती वगैरे झाली आहे, आता जेवणाची सोय वगैरे बाहेर आहे. तुम्ही ना आले, आता काय करणार? या जेवायला लेट अगरबत्ती वगैरे आहे, जेवायला एक नंबर बनवला आज. माहित आई सगळ्यात लेट आली ना तर मजा काहीतरी वेगळी असती, धिंगाणा असता. या साईडला यांचा अजून वापस एकदा मेकअप झालेला आहे, परत एकदा करायचं. अजून एकदा बाकी आहे. आता का नवीन कपडे दुसरं घालता का? दुसरं हनल्यान पण नको, नाचाला आम्ही डेंजर हनल्यान. गणपती बाप्पा नाचाला उद्या स्पेशल कपडे, फेशियल एकदम फेशियल. आता यो लुक कुठचा तुमचा? कन्नाडी का तो बोलतो? मद्रासी. मद्रासी. हा मद्रासी, साऊथ इंडियन. भारी वाटतं पण. पैसे दिले का? पैसे दिले ना बघ. 350 ना करा करा पण. ए बाबा 350 बोलते बघ. 350 नाही भेटतात. ना, आईने घेतल्या ना त्या. एक मॅचिंग कितीच्या ग? मग घेतल्या असतील, राहून दे, आईने नको सांगू. आईने घेतल्या असतील माग. आईने घेतल्या असतील माग. या साईडला पूर्ण जेवणाची सोय झाली आहे. चेक करा इकडे मस्त पैकी काय काय आहे माहिती, जाम सोय केली आहे. पिंट्याचा कक किती भाज्या द्या, आवड्या प्रकारच्या भाज्या. जे कुणाल दाखवतो आज तुम्हाला, सकाळ सकाळ तसं तर इंट्रोड्यूस केलंच तुम्हाला. कुणालचा डीजे आमच्या आपला भाऊ आहे, तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या. कुणालचा नंबर पण देतो मी. जर कोणाला ऑर्डर असेल तर भाई पैसे नाही घेत, डायरेक्ट फिरी, विषय खोल. डीजे सेटअप हातरले छोटा आहे. आपल्या इथे 2 काहीतरी बेस वगैरे साऊंड लावले असतील, अजून लय मोठा डीजे सेटअप आहे पूर्ण. आता नवीन उद्योजक बनायचा प्रयत्न आहे त्याचा, आणि त्याच्या उद्योगासाठी सलाम भाई. असंच पुढे जात राहा, विषय खोल करत राहा. कुणाल संते डीजे वाजव. तुम्हाला जर लग्न बिग्नासाठी जर काय असेल ना तर संदीप दा आपला एकदम कडक विषय करतो. आणि दरवर्षी मंडप तर त्याचाच असतो आपल्या इथे. यावर्षी पण त्याने मंडप आपल्यासाठी एकदम मस्त. काय अभी मजा आएगा ना भिड़ो. समझ रहे हो आप? थोडा पाटले म्हणतो सुधरायला लगेच 2 मिनिटं, जास्ती टाइम नाही लागणार, सुधरवशील ना. वहिनी निवद घेऊन आली आहे. आता पहिला बाप्पाला दाखवतील आणि मग लगेच जेवायला बसतील. बोललो ना तुम्हाला, देवाला कधी निवद दाखवत ना कधी जेवायला बसतात. लगेच बसली सगळी, हो का? भाऊजी बसल्यानंतर आई सगळे एक ताटात 2 गुलाबजामुन जेवण बसले. या भाई जेवायला या सगळे, मस्त जेवण आहे. मामा मला काय खायला गेले काम भाई फुल जेवण घेतलाय. आता बसून जेवायला. बाबू जेवतो का? जेवतो, ये जेवायला. जेवलो वगैरे आणि तेवढ्यातच आपले मित्र आले भिवंडीवरून, तर त्यांना भेटलं वगैरे, त्यांचा पाहुणचार केला. जेवायला बोलत तर थांबलेत नाही विचार यार. त्याच्यानंतर ही दीदी आपली बिगेस्ट फॅन. कोण आहे? कोण आहे? ओळखते का? माझे ब्लॉग बघतेस? काय नाव काय माझं? हा? आवाज नाही येत. आज तर भरपूर दिवसानंतर गणपतीचा ब्लॉग शूट केला, आणि तो पण भरपूर कामं होते तरी सुद्धा ब्लॉग शूट केला. कारण की भरपूर कमेंट, भाई तू टाक ब्लॉग, तू टाक. तसेच ताई वगैरे भाऊ वगैरे सगळेजण टाकत असतात, म्हणून त्याच्यामुळे सध्या ब्लॉग त्यांना टाकून दे असं चाललंय आपला सिच्युएशन.
पण आज तुम्ही भरपूर फोर्स केला त्याच्यामुळे आज ब्लॉग शूट केला. उद्या पण ब्लॉग शूट करणार आहोत आपण पूर्ण. आणि टाइम सुद्धा होता, घरात होता, त्याच्यामुळे आपल्याला टाइम नसतो ना, बिझी रोटेट झालाय आपला, त्याच्यामुळे रोटेशन सगळं चेंज झालाय. त्याच्यामुळे ब्लॉग टाकत नाही रेग्युलर. बघूयात जेव्हा पर्सनली टाइम पूर्ण फ्री असेल ना मी, तेव्हा ब्लॉग टाकत जाईल. आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा.